नमस्कार मित्रांनो, आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती येत आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण जाणून घेणार आहोत. आणि हे विचार आपण ज्येष्ठ पत्रकार विद्यानंद ओवाळ यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपल्या सोबत चर्चेला आहेत विद्यानंद ओवाळ सर. सर, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेमध्ये. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या सर्व घटकांसाठी काम केलं, समाजातल्या तळागाळातल्या घटकांना प्रेरणा दिली, स्वतः झिजले, परंतु समाजातला जो घटक आहे तळागाळातला त्या घटकाला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तर आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी कविता आहे, जी कविता दिनेश शेळके हे कवी आहेत त्यांनी लिहिलेली. तर ही कविता खूप छोटीशीच आहे, 4 ओळीच आहे. तर ती आपण ऐकूयात आणि आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. मी रात्रीच्या गोल चंद्राला भाकर म्हटलं, इवलुशा इवलिशा चांदण्यांना साखर म्हटलं, रात्रीला झोपेत पडणाऱ्या गोड गोड स्वप्नांना हो मी खरं म्हटलं, आणि मला झोपेतून जागे करणाऱ्या सूर्याला मी आंबेडकर म्हटलं. तर या छोट्या कवितेमधूनच एक मोठा संदेश, कारण सर्व समाजाला जागं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तर हे विचार आपण ज्येष्ठ पत्रकार विद्यानंद ओव्हाळ सर आणि आपल्या वृत्तपत्राचे आणि या युट्यूब चॅनलचे संपादक ओवाळ सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. जय भीम सर्वांना. जय संविधान. आज आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणारी 14 एप्रिलला जी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आज विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आज आपल्या चॅनल समोर आपण आलेलो आहोत की बाबासाहेब प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात साजरी केली जाते. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. या कवितेतूनच आपल्याला, या काव्यातून लक्षात येतं की भीमाचा जन्म म्हणजे बाबासाहेबांचा जन्म हा अनेक पिढ्यांना उद्धार करणारा होता. यातून आपल्याला या कवितेच्या माध्यमातून चारोळीतून दिसतंय. बाबासाहेबांचं आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 एप्रिल 1891 मध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे सगळा इतिहास बाबासाहेबांच्या जन्मापासून, पण मी फक्त एक काही ठराविक ठिकाणीच आपलं लक्ष वेधतो की बाबासाहेब जेव्हा 6 वर्षाचे असतानाच त्यांच्या डोक्यावरचं छत्र म्हणजे त्यांची आई भीमाबाई यांचं छत्र हरवलं. बाबासाहेब आपल्याला माहिती आहे की आता जर आईचं छत्र हरवलं तर काय एखाद्या मुलाची अवस्था होते. पण अशा बाल अवस्थेत असतानाच बाबासाहेबांनी जे काय पुढे शिक्षण घेतलं, त्यानंतर त्यांनी अनेक शिक्षणामध्ये पदव्या मिळवल्या आणि या तमाम भारतीयांच्या डोक्यावरचं छत्र ते स्वतः बनले, अनेक कुळांचा ते आधार बनले, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. येस सर, खरंच धन्यवाद सर. खूप चांगला मुद्दा तुम्ही घेतला की बालपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले आणि त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी खूप मोठं काम केलं. तर सर, पहिलाच प्रश्न मला असा आहे आपला की त्यांच्या बालपणाविषयी थोडंसं काही सांगाल का? आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की वर्गाच्या बाहेर राहून त्यांनी शिक्षण घेतलं असं म्हटलं जातंय, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हाची आपण परिस्थिती पाहिली तर खूप बिकट होती. म्हणजे शिक्षणाचा अधिकार जवळजवळ नाकारलेलाच. ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा शिक्षणाची दारं खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि अशामध्येच बाबासाहेबांचे वडील रामजी सतपाळ साताऱ्यामध्ये असतानाच बाबासाहेबांना त्यावेळी शिक्षणाची संधी पहिली मिळाली आणि वर्गाच्या बाहेर अक्षरशः त्यांना राहून त्या शाळेमध्ये वर्गामध्ये शिक्षण घ्यावं लागलं. जातीयाचे चटके अफाट बसले आणि त्या जातीयाच्या चटक्यांमधून बाबासाहेब शेवटपर्यंत सावरले नाही. म्हणजे तुम्हाला पिण्याच्या पाण्यापासून त्यांना शाळेमध्ये वंचित ठेवलेलं आहे. असा तो बाबासाहेबांचा पहिला दिवस शाळेतला 7 नोव्हेंबर 1900 मध्ये बाबासाहेबांनी साताऱ्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता 1ली मध्ये प्रवेश घेतला. आणि सांगायला आपल्याला एक आनंद वाटेल की जो विद्यार्थी शाळेच्या वर्गाबाहेर शिकत होता त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा जो दिवस आहे तो शासनाने त्यानंतर विद्यार्थी दिन म्हणून साजरा केलाय. म्हणजे बघा, वर्गाच्या बाहेर राहून
त्या विद्यार्थ्याचा जो शाळेतला पहिला दिवस होता तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून शासनानं घोषित केला. म्हणजे काय बाबासाहेबांची प्रगल्भता होती यावरून आपल्याला लक्षात येईल. बरोबर सर. असं मी म्हटलं जातं म्हणजे शाळेमध्ये होतो तेव्हा एक असा विचार वाटायचा, की माणसाचा मोठेपणा हा जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरतो. तर त्यांचं कार्य मोठं होतं आणि ह्या शाळेच्या म्हणजे त्यांचं जे वातावरण होतं त्या काळातलं म्हणजे त्यांना शाळेमध्ये प्रवेश नाकारलाच असं म्हणावं लागेल आणि शाळेच्या बाहेर त्यांनी खूप सारे म्हणजे शिकलं शाळेच्या बाहेर राहून सुद्धा. मला फक्त एवढं ॲड करावंसं वाटेल, की उत्तम कांबळे जे उत्तम लेखक आहेत आणि संपादक सुद्धा होते. पत्रकार. हा. हां, तर पत्रकार सुद्धा होते. तर त्यांचं पुस्तक आहे वाट तुडवताना. तर त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे, की एका मुलीच्या म्हणजे वरच्या जातीच्या मुलीच्या पाण्याच्या बाटलीला हात लागला म्हणून मास्तरांनी इतकं मारलं, की मरेल म्हणजे मरायला टेकेल मुलगा इतकं त्यांना मारलं होतं. आणि पेपरच्या दिवशी म्हणजे पेपर होता, उत्तम कांबळे हुशार होते आणि गुरुजी सांगत होते, की "बाबा तुझा पेपर त्या मुलीला दाखव." आणि पेपर दाखवताना त्या मुलीला हात लागला. तेव्हा मास्तरनी काही नाही केलं. म्हणजे पाण्याच्या बाटलीला हात लावला तेव्हा खूप मारलं. पण आता इथं तर शरीराला हात लागलेला आहे, हाताला हात लागलाय तरी सुद्धा मारलं नाही. म्हणजे जात ही परिस्थिती बघून बघितली जाते, असं या ठिकाणी मला वाटतंय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती-पातीच्या बाहेर जाऊन त्यांचे बाहेरचे विचार आपल्याला दिसतात. त्यांच्याच बालपणातली म्हणजे शाळेतलीच एक घटना आता तुम्ही हं. सांगितलं म्हणून बाबासाहेबांच्या शाळेमधलीच घटना. त्यांच्या वर्गाच्या बाहेर ते होते आणि त्यावेळी शिक्षकांनी एक फळ्यावर गणित सोडवण्यासाठी दिलं होतं वाह! वर्गातल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षक म्हणाले की हे गणित जर कुणाला सोडवता येईल त्यांनी फक्त हात वरती करा. वर्गातले जे आतमध्ये बसलेले विद्यार्थी त्यांनी एकाने पण हात वरती केला नाही. वाह! पण वर्गाच्या बाहेर जे बसलेले भीमराव आंबेडकर बाबासाहेब त्यांचा हात वरती होता. आणि त्यावेळी मग शिक्षक म्हणाले, की "हे गणित जर तुला सोडवता येत असेल तर तू आतमध्ये ये." आणि जेव्हा बाबासाहेबांना आतमध्ये वर्गामध्ये गेले आणि खडूला स्पर्श केला आणि जेव्हा फळ्याला स्पर्श करणार, तेवढं तिथली मुलं एकदम जोरात ओरडली, हो. गुरुजी थांबा." तर बाबासाहेबांना कळलं नाही आणि गुरुजींना पण कळलं नाही, की पोरं ओरडतात का? तर त्यावेळी मुलं म्हणाली, "गुरुजी थांबा." तो महाराजचा पोर त्या फळ्याला जेव्हा स्पर्श करेल, पण त्या फळ्याच्या पाठीमागे आमच्या ज्या भाकरी आहेत, डब्बे आहेत आमचे, त्या फळ्याला स्पर्श केल्यामुळे त्या आमच्या भाकरी बाटतील आणि त्या भाकरी बाटल्यानंतर आम्ही उपाशी राहू. त्यामुळे आम्हाला पहिलं ते फळ्याच्या पाठीमागच्या भाकरी, डब्बे बाजूला काढू द्या आणि मग त्यांना गणित सोडवू द्या. अरे वाह! गुरुजी तेव्हा थांबले. मुलांनी त्यांचे डब्बे बाहेर काढले. बाबासाहेबांनी ते गणित अचूक सोडवलं. पण त्यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले, की मी आणि त्यांनी एक पण केला, की मी आज हे इथलं गणित तर बरोबर सोडवलंय, पण या समाजाचं गणित मी कधी सोडवणार? त्यावेळी बाबासाहेबांनी तो संकल्प केला. म्हणजे अनेक अशी उदाहरणं आहेत, पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण वेळेअभावी काही गोष्टी मांडायच्या मर्यादा आहेत आपल्याला. बरोबर सर. म्हणजे इतक्या म्हणजे प्रतिकूल अशा परिस्थितीतून बाहेर पडून इतकं ज्ञानी होणं यासाठी एक तीव्र इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होती. पुढचा एक प्रश्न आहे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाचे अनेक पैलू होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ञ. हा अर्थविषयक ज्ञानाचा जो पैलू आहे त्यांचा, तर हा पैलू तुम्ही कसा स्पष्ट कराल? बघा, की ज्या विद्यार्थ्याला म्हणजे बालपणात भाकरीचा तुकडा व्यवस्थित खायला मिळाला नाही, त्यांना पाण्या-पिण्याचा अधिकार नव्हता, म्हणजे पाणी पोटभर प्यायला मिळत नव्हतं. असा व्यक्ती पुढे जाऊन शिक्षण घेतोय आणि केवळ शिक्षण घेतलं नाही, तर अर्थशास्त्रज्ञ जगातली सर्वात महत्त्वाची जी डिग्री आहे अर्थशास्त्रातली, ती मिळवतायत. तर ज्या व्यक्तीला भाकरी मिळत नव्हती, ज्या व्यक्तीला पाणी मिळत नव्हतं, त्या व्यक्तीने जगातली अर्थशास्त्रातली सगळ्यात मोठी ही डिग्री मिळवली आणि एवढ्यावरच थांबता येत नाही. तर बाबासाहेबांनी तुम्हाला माहितीच असेल, की द प्रॉब्लेम ऑफ रुपे म्हणजे रुपयाची समस्या हा जेव्हा प्रबंध लिहिला, त्या प्रबंधानंतर भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश सरकार अस्तित्वात असतानाच भारतामध्ये ह्या प्रबंधाची चर्चा झाली. म्हणजे ब्रिटिश वर्गाच्या विरोधात हा लिहिला. मग ब्रिटिशांनी शोषण कशा पद्धतीने केलेलं भारतीय अर्थव्यवस्थेचं त्याच्यावर प्रबंधामध्ये सगळा उल्लेख होता आणि कालांतराने त्या प्रबंधाला म्हणजे भारतामध्ये म्हणजे आपल्या ह्या जे काही आर्थिक आपण जो कणा म्हणतो बँक व्यवस्था म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे तिची पायाभरणी बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला त्याची पायाभरणी बाबासाहेबांनी ओके. त्या ग्रंथात उभी केली होती. ओके.
म्हणजे एक प्रबंध जो आहे तो त्यांनी लिहिलेला, त्याच्यामधूनच रिझर्व्ह बँकेचा पाया भरला गेला असं आपण या ठिकाणी म्हणू आणि शकतो. त्याच्यामध्ये आणखीन हम्म. एक बाबासाहेबांना आपण जे नोबेल पारितोषिक जे मिळालं, जे डॉक्टर अमर्त्य सेन हा. अर्थशास्त्रज्ञ, त्यांना हम्म, नोबेल हम्म. पारितोषिक मिळालं आपल्या सर्वांना बरोबर. माहिती आहे. ते बाबासाहेबांविषयी म्हणतात की शास्त्रामधला अभ्यासक माझा पण बाप आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब अरे आंबेडकर. बापरे! म्हणजे एक म्हणजे खूप साऱ्या विषयांवरती त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्याच्यातला हा अर्थविषयक दृष्टिकोन जो तुम्ही सांगितला, तो खूप महत्त्वाचा होता. कारण हा पैलू सुद्धा आपल्या सर्व युवकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रश्न होता आणि तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केला. सर आणखी एक मला प्रश्न जो आहे तो नेहमी खतखत करत असतो तो प्रश्न, तो असा आहे की एक संकुचित विचार आपल्या समाजातला असा म्हणतो, म्हणजे संकुचित विचार सारणीचे काही लोकं म्हणतात, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेते होते. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशाप्रकारे द्याल? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. कारण बाबासाहेबांकडे आत्तापर्यंत बघण्याचा दृष्टिकोन हा एकदम संकुचित, तुम्ही जो शब्द वापरला हां, तो हां. बरोबर आहे वापरलेला आहे. बाबासाहेबांचं एकंदरीतच आपण जर विचारधारा बघितली, त्यांचा जो अभ्यास बघितला, तर बाबासाहेब हे केवळ एका अ, समूहापुरतं मर्यादित नव्हते. बाबासाहेब एक पूर्ण समतावादी होते, मानवतावादी होते. त्यांनी पूर्ण मानवाच्या उत्कर्षासाठी आपलं पूर्ण आयुष्य अर्पण केलेलं आहे. तर दलितांचे म्हणणं हे फार चुकीचं आहे. कारण आता आपण अनेक ठिकाणी पाहतो, की आपले मोठे जे काही पुढारी असतात, नेते मंडळ असतात, ते पण असाच उल्लेख करतात, दलितांचे पुढारी, दलितांचे हं. पुढारी. पण बाबासाहेब आपण समजून घेतलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे पुढारी नव्हते. तर बाबासाहेब एक शेतकरी नेते होते. बरोबर. बाबासाहेब कामगार नेते होते. बाबासाहेब महिलांच्या प्रश्नावर भांडणारे महिलांचे नेते होते. बाबासाहेबांनी अनेक विषयामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर हे लोकांसमोर मांडलं जात नाही. तर तुम्हाला थोडक्यातच सांगतो, की बाबासाहेब शेतकऱ्यांचे नेते कसे होते. हं, हं. बाबासाहेबांनी बघा, बाबासाहेबांनी जेव्हा शेतीविषयी आपला जेव्हा विचार मांडला, तर त्याच्यामध्ये पहिला जो त्यांनी सांगितलं, की शेतीला एक तुम्ही हमीभाव मिळाला पाहिजे. शेतीला बाजारभाव मिळाला पाहिजे. हा 100 वर्षापूर्वी आहे का बाबासाहेबांनी विचार मांडलेला, की शेतीला हमीभाव, योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, बाजारभाव मिळाला पाहिजे. आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं सांगितलं, की जर शेतकऱ्याच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त मुलं असतील, तर एकाने शेती करा. एकाने शेती करा आणि बरोबर. बाकीच्यांनी उद्योगात जा, शिक्षण करा, व्यापार करा, सेवा सेवा क्षेत्रात जा. अशा अनेक क्षेत्रात जा, पण सगळ्यांनी शेतीवर अवलंबून राहू नका. असं बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी विचार मांडला होता. तर बाबासाहेबांचे हे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. म्हणजे हं, हं. बाबासाहेबांनी शेतीमध्ये काय योगदान दिलं. आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे, की बाबासाहेबांनी, तुम्हाला माहिती आहे, की 10 जानेवारी 1938 ला शेती विषयावर विधिमंडळामध्ये पहिला मोर्चा नेलेला आहे. बापरे! मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर मोर्चा हं, कोणी हं. नेला असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा नेलेला आहे विधान मंडळावर. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, की बाबासाहेबांनीच ते मोर्चा काढून थांबले नाही. तर बाबासाहेबांना जेव्हा या बरोबर. विधिमंडळामध्ये याच्यामध्ये काम करायची, कायदेमंत्री पद त्यांना जेव्हा मिळालं, तेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी एक शेतकऱ्यांविषयी पण कायदे पण निर्माण केले. तुम्हाला एक सांगतो, की त्यांनी बाबासाहेबांनी जे आपल्याकडे जमीनदार होते, जे खोत होते, तर त्यांच्या जमिनी बाबासाहेबांनी काय केल्या, घेतल्या आणि त्या आपल्या सर्वसामान्य जे कष्ट आहेत, लोकं जे मजूर आहेत, त्या लोकांना त्या वाटप वाटप, केल्या. वाटप. जवळ-जवळ आकडा तुम्हाला सांगेल, 1,20,860 एकर जमिनी हे खोत आणि जे इनामदार होते, त्यांच्याकडून त्यांनी त्या मुक्त केल्या आणि या म्हणजे कसणाऱ्या शेतकऱ्यांना, मजुरांना त्या जमिनीचं जमिनीचं वाटप केलं. वाटप. किती मोठं योगदान आहे बाबासाहेबांचं शेतीविषयी. तर हे आपण सांगितलं जात नाही, की बाबासाहेब, आता मला सांगा, शेती व्यवसाय करणारे काय फक्त दलित होते? तर बाबासाहेबांची जी दूरदृष्टी होती, ही आपण समजून घेतली पाहिजे. तसंच तुम्ही शेतीचा विषय झाल्यानंतर आपण महिला आणि कामगारांसाठी खूप मोठं त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर महिलांचे आपण पाहिलं, की अ, सुरुवातीला जो कामाचा वेळ होता, म्हणजे 12 तास, 15 तास, 18 तास असं महिलांना काम, म्हणजे सगळ्यांनाच कामावर त्या पद्धतीचं घेतलं जायचे. 12-12 तास कामाचे होते. परंतु बाबासाहेबांच्या हे जेव्हा लक्षात आलं, की जास्त करून महिलांची खूप पिळवणूक होते.
मग अशा वेळेस बाबासाहेब जेव्हा कायदेमंत्री झाले त्यावेळी त्यांनी ह्या 12, 15, 18 तासाचे 8 तासावर त्यांनी बरोबर. वेळ आणला. त्याच्यात अजून एक महत्वाचं त्यांनी काय केलं असेल, तर महिलांना रात्रपाळी करायला लागायची आणि त्या रात्रपाळी केल्यामुळं काय व्हायचं, की महिलांचं शोषण व्हायला लागलं. त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या. पण याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. पण बाबासाहेबांनी त्यावेळी कायदाच पारित केला, की रात्रपाळीला कुठलीच महिला रात्रपाळीचं काम करणार नाही. अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं महिलांसाठी योगदान आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर आता एक कामगारांसाठी आपल्याला मग सांगायचं झालं तर कामगारांची संघटनाच मुळात निर्माण करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. म्हणजे हो, हो. कामगारांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा अधिकारच बाबासाहेबांनी कायद्याच्या माध्यमातून दिलेला आहे. त्याचबरोबर जे कामाला जाणार आहेत त्यांचे काही कुणाचे मृत्यू व्हायचा, कुणाचा अपघात व्हायचा, म्हणजे फार नुकसान व्हायचं कामगारांचं. तर त्या कामगारांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी त्याचे कायदे केले. म्हणजे त्याला त्या कारखानदार असतील, उद्योगपती असतील त्यांच्याकडे त्याला अधिकार दिला मिळून, की बरोबर. जर काही नुकसान झालं तर तो मोबदला त्याला मिळाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, की अ, योग्य मोबदला मिळाला पाहिजे. म्हणजे काही काम करत असताना त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांना रोजगार मिळत नव्हता. अशा वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं, की त्यांच्या कामाची क्षमता बघून त्याला तो रोजगार मिळाला पाहिजे. हे बाबासाहेबांनी कामगारांसाठी एवढं करून ठेवलंय. आणि महिलांसाठी अजून आपला एक मुद्दा राहिला, की प्रसूतीच्या ज्या काही रजा आहेत, त्या प्रसूतीच्या रजा महिलांना भर पगारी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी बाबासाहेबांनी कायदा केला. आता मला सांगा, ह्या ज्या आता महिला वर्ग जे काही कामं करतात, ह्या फक्त काही दलितच आहेत का? सगळ्या जाती धर्माच्या महिला आज सरकारी, खाजगी नोकरी करतात. या महिलांना जे काही सुख सुविधा ज्या काय मिळून दिलेल्या आहेत, ते बाबासाहेबांचं योगदान आहे. 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी त्यावेळी मांडल्या आणि त्याचं कायद्यात रूपांतर करायला लागलं आपल्या संविधानाच्या माध्यमातून. तर आज जे काय आपण आहोत, म्हणजे जे काही महिला असतील, कामगार वर्ग असतील, ते त्यांच्या काय बोलतात पुण्याईमुळे आज आपण खरं तर आहोत. त्यांनी जे काही करून ठेवलंय त्याच्या जोरावर आज आपण त्या सुखसोयी उपभोगतोय. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की कामगारांच्या याच्यावर फार मोठं एक काम केलेलं आहे बाबासाहेबांनी. आपण जो बोनस घेतो, तो बोनस आपल्याला बघा दिवाळी आली का खूप उत्साह असतो. मला बोनस किती भेटणार, कसं भेटणार, कधी भेटणार याची उत्सुकता असते. तर तो बोनसचा जो मुद्दा आहे ना, तो डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेला आहे, की वर्षभर काम केल्यानंतर जे काही त्यांचे कामाचे दिवस जादा भरतायत, म्हणजे 1 महिना जास्त भरतोय काम करून. बाबासाहेबांनी ते गणित मांडलं होतं. आणि मग त्या एका महिन्याचा कामाचा जो मोबदला आहे, तो त्यांना पैशात मिळाला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, की बोनस रूपात हा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे वर्षभरातला. तर मग त्यांना विचारलं गेलं म्हणजे की हा कधी दिला पाहिजे? तर मग बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं, की भारतामध्ये दिवाळीचा सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा होतो. तर दिवाळी सण हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर दिवाळीलाच हा जर बोनस मिळाला तर दिवाळी खूप चांगली होईल आणि त्या दृष्टीने मग तो विचार केला गेला आणि दिवाळी या सणाला बोनस देण्याची प्रथा सुरू झाली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आज आपण बोनस घेतो, पण बोनस घेतल्यावर आनंदात जातो. पण ज्या व्यक्तीने या बोनससाठी जे काय जो करून ठेवलंय त्याला आपण विसरतोय. आणि मग काय ते दलितांसाठी केलं, एका विशिष्ट वर्गासाठी केलं हे आपण सहज बोलतो. पण हा आपण विचार करत नाही की ह्या पाठीमागची प्रेरणा, ह्या पाठीमाग कुणी खस्ता काढलेला आहे. तर अशा गोष्टी आहेत. तुम्ही जे विचारलं दलितांच्या बद्दल, तर खरंच कीव वाटते आपल्याला की अशा पद्धतीनं केवळ बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते आहेत. आपण पाहिलं की भारतीय राज्यघटनेच्या विषयी तर खूप सारी चर्चा होते. खूप सारं बोलता येईल आपल्याला. भारतीय राज्यघटना लिहिली बाबासाहेबांनी एवढे मोठे. त्याच्यामध्ये सगळ्या भारतातल्या नागरिकांना हक्क आणि अधिकार दिले. हे केवळ दलितांनाच नाही, तर सगळ्या भारताच्या नागरिकांना अधिकार दिले. तर आपण समजून घेतलं की बाबासाहेब एक मानवतावादी होते. हे आपण त्यातून समजून घेतलं पाहिजे. Yes, yes. धन्यवाद सर. खूप मुद्दे या ठिकाणी म्हणजे कामगार नेते त्याचबरोबर बरेच मुद्दे तुम्ही या ठिकाणी आज मांडलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नव्हते तर संपूर्ण मानवजातीचे होते. हा एक मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. सर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धांच्या विचारांकडे नेमके कसे वळले? याची नेमकी काय कथा आहे बाबा? याच्या मागे नेमका काय इतिहास आहे? तो थोडासा स्पष्ट करू शकाल का? खूप चांगला मुद्दा आहे
की बाबासाहेबांचं तुम्ही संपूर्ण आयुष्य जर पाहिलं तर म्हणजे बालपण गेलं, नंतर शिक्षण, नंतर त्यांनी राजकीय ह्याच्यात प्रवास केला आणि जो राजकीय कालावधी नंतरच बाबासाहेबांनी बुद्धांकडे खऱ्या अर्थानं आपण वळाल्याचे आपण पाहतो. पण त्याची जर आपण जर उगम कुठं झाला असेल तर बाबासाहेबांचे जेव्हा मॅट्रिक पास झाले, हम्म. तर बाबासाहेबांचा एक सत्कार घडवण्यात आला त्या ठिकाणी. केळुसकर गुरुजी होते. हा. तर केळुसकर गुरुजींनी त्यांना अ, गौतम बुद्ध हे चरित्र भेट दिलं बाबासाहेबांना 10वीत असताना. तर बाबासाहेबांची म्हणजे सुरुवातच त्या म्हणजे जे भेट दिलं पुस्तक तिथूनच गौतम बुद्धांचा परिचयाकडे बाबासाहेबांचा कल वळालेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपण पाहिलं की बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 साली जे नाशिकला येवले ठिकाण आहे, त्या येवले ठिकाणी बाबासाहेबांनी घोषणा केली होती, की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो, हे माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या हातात आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी घोषणा केली. आणि त्यावेळेसच खरं आपल्याला स्पष्ट व्हायला पाहिजे, की बाबासाहेब हे कुठल्यातरी वेगळ्या दिशेला वळत आहेत. ओके. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्याला त्यातून दिसेल, बाबासाहेबांनी बघा आपण बोलतो हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरणार नाही. बाबासाहेबांचा हिंदू धर्मावर मुळातच राग नव्हता. बघा आपल्या इकडे काय होते, की बाबासाहेब हिंदूंच्या विरोधात होते, हिंदू धर्माच्या विरोधात होते. बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते. ते हिंदू धर्मातल्या जे काही वाईट प्रथा, रूढी, परंपरा आहेत, तर त्या विषमतेच्या विरोधात बाबासाहेब होते. बाबासाहेब काय म्हणायचे, की हिंदू धर्म 4 वर्णांनी बनलेला आहे आणि तो मनुस्मृतीला फॉलो करतो. तर बाबासाहेबांचं हे म्हणणं होतं, की वर्ण व्यवस्थाच बाबासाहेबांना मान्य नव्हती आणि विषमतावादी वर्णव्यवस्था जर असेल तर त्या जगण्याला काय अर्थ नाही. आणि बाबासाहेबांनी तुम्हाला माहिती असेल, की बाबासाहेब म्हणत होते, की मी ज्या धर्मात जन्मलोय, तो धर्म मला पाणी पिण्याचा अधिकार नाकारतो. ज्या धर्मात मी जन्मलोय, तो धर्म मला शिक्षणाचा अधिकार नाकारतो. ज्या धर्मात मी जन्मलोय, तो धर्मातली लोक माझी सावली घेत घेत नाही. माझा विटाळ करतात, म्हणजे आमचा विटाळ करताय. आणि अशा परिस्थितीत आम्ही त्या धर्मात कसं राहू? म्हणजे ज्या वाईट चालीरीती परंपरा आहे, तर त्या जर बदलत नाही तर मी धर्मात का राहू? मग मला वेगळा विचार करायला लागेल. म्हणून बाबासाहेबांनी 1935ला जी धर्मांतराची घोषणा केली, की मी आता धर्मात राहणार नाही, मी वेगळ्या मार्गाने जातो. आणि त्या काळानंतर तुम्ही बघितलं 1935 ते बाबासाहेबांनी नंतर 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी दीक्षा घेतली, धम्मदीक्षा घेतली. हा जो कालावधी 20-21 वर्षाचा कालावधी आहे, त्या 20-21 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी खूप धर्मांचा अभ्यास केला. म्हणजे त्यांनी पूर्ण मुस्लिम असेल, ख्रिश्चन असतील, हिंदू धर्माचा असेल, पूर्ण धर्मांचं पारायणच केलं त्यांनी. खूप सगळे धर्मग्रंथ चाळले, सगळे अभ्यास केला. आणि त्यानंतर ते एका स्टेजवरून येऊन पोचले, की त्यांना ह्या मातीतलाच, ह्या भूमीतलाच जो धर्म आहे तो त्यांना पाहिजे होता. आणि तो धर्म म्हणजे तथागत बुद्धांचा बौद्ध धर्म. म्हणजे या मातीतलाच, याच भारत भूमीतला धर्म त्यांना पाहिजे आणि तो पण समतेवर आधारित पाहिजे होता. सगळ्यांना अधिकार देणारा पाहिजे होता. आणि मग बाबासाहेबांनी ती धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी प्रत्यक्षात धर्मांतर केलं. आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, की बाबासाहेबांना जेव्हा रंगून इथे त्या धम्म संमेलनामध्ये बाबासाहेबांना त्यांचे बौद्ध धर्माविषयी विचार मांडण्यासाठी बोलवलं होतं. मला वाटतं 1952 मध्ये. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने बौद्ध तत्वज्ञान मांडलं. आणि ते मांडल्यानंतर बाबासाहेबांना त्या ठिकाणी गौतम तथागत बुद्धांची 52लाच त्यांना बुद्धांची मूर्ती तिथे भेट दिली. आणि बाबासाहेब जेव्हा इकडे आले, बाबासाहेबांनी ती मूर्ती तशीच ठेवली होती. आणि त्याचा योगायोग बघा, की बाबासाहेबांकडे पुण्याचे म्हणजे देहूरोडचे काही कार्यकर्ते आले बाबासाहेबांना भेटायला, की बाबासाहेब आता आम्ही तर त्या ठिकाणी हे बांधलेलं आहे, विहार बांधलेलं आहे, पण त्या ठिकाणी नेमकं आता कुठल्या देवाची पूजा करायची? तर बाबासाहेब बोलले, मी स्वतः येतो आणि तुम्हाला सांगतो काय करायचं. तर बाबासाहेबांनी 1954 मध्ये देहूरोडला पुण्याच्या इथे जाऊन प्रत्यक्षात ती मूर्ती स्वतः घेऊन ती मूर्तीची प्रतिष्ठापना त्या विहारात केली. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी 56ला दीक्षा घेतली, पण 54 मध्येच बाबासाहेबांनी बुद्धांना या भारतामध्ये पुन्हा प्रतिष्ठापना त्या बुद्धांची केलेली आहे.
क्या बात. आणि 56ला तर करोडो, तुम्हाला माहिती आहे की हम्म. 56ला तर बाबासाहेबांनंतर सर्वांनीच दीक्षा घेतली. बरोबर. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी बुद्धांची विचारधारा आपण पाहिलं तर विज्ञानवादी होती. बरोबर. आणि माणूस त्यांनी केंद्रबिंदू मांडलेला आहे. म्हणजे माणूस हा केंद्रबिंदू, बुद्धांचं बरोबर. तत्वज्ञान तुम्ही पाहिलं तर. आणि तिथे आत्मा असेल, ईश्वर असेल, या सगळ्यांना त्यांनी घेऊन मांडलेलं. तुम्ही जे काय इथे कराल त्याचं फळ तुम्हाला इथेच भेटणार आहे. तुम्ही जे काय कर्म कराल म्हणजे त्याचं फळ तुम्हाला इथेच भेटणार. बरोबर. पूर्ण विज्ञानवादी बुद्धांचा धम्म होता. आणि तो धम्म बाबासाहेबांनी घेतला 56ला. हम्म. आणि त्याचं सर्व अनुयायांनी आज बुद्ध धम्म आपण जो म्हणतो, त्याच्या बुद्ध अनुयायी आज आपल्याला भारतातच नव्हे तर जगभरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. तर अशा पद्धतीनं बाबासाहेब बुद्धांकडे वळले. खरं तर खूप मोठा विषय आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, तर ह्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण मांडणी करता येईल. कारण बरोबर. बाबासाहेबांचा एक एक विषय घेतला तर त्याच्यावर अनेक तास आपली चर्चा होऊ शकते. बरोबर. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. सर, खरंच खूप छानपैकी तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित अनेक मुद्दे आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ञ, शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं काम, महिलांसाठी केलेलं काम, कामगारांसाठी केलेलं काम आणि कशा प्रकारे त्यांचा प्रवास जो आहे तो गौतम बुद्ध यांच्या विचारांच्याकडे जाणारा होता. हे सगळे मुद्दे आले. आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तसं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक वयाच्या, म्हणजे वयाचं पण बंधन नाही, प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी ते इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. तर मी विशेष करून आता थोडं तरुणांकडे जातो, कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि अर्धी लोकसंख्या आपली तरुण आहे. तर या तरुणांनी आजच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत त्या विचारांचा कसा उपयोग केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये? कारण आज आपण आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची जर परिस्थिती बघितली तर विद्यार्थी जो वर्ग आहे किंवा तरुण वर्ग आहे तो थोडासा अभ्यासाकडे कमी वळतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामध्ये, दंग्यामध्ये आपल्याला जातीपातीच्या राजकारणामध्ये तो घुटमसताना दिसतो आहे आणि बरेच मुद्दे आहेत हे आपण बघतोय. तर मग सर, आजच्या तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते तरुणांनी कसे समजून घेतले पाहिजे आणि हे विचार समजून घेऊन आपल्या स्वतःचा उत्कर्ष कसा साधला पाहिजे, स्वतःची प्रगती कशी केली पाहिजे, तर यावर थोडंसं भाष्य केलं तर मोटिवेशन मिळेल लोकांना. बरोबर आहे. आपण पाहिलं तर बाबासाहेबांचं घोषवाक्य आपल्याला लक्षात येईल. बाबासाहेबांचा एक विचार होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण हे 3 तत्वांचा जरी विचार, मी तत्वच म्हणतो त्यांना, कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपण बाबासाहेबांनी जे सांगितलं की शिक्षणाला खूप महत्त्व आहे. कारण बाबासाहेब नुसते सांगतच नाही, तर बाबासाहेबांनी ते प्रत्यक्षात कृतीत उतरवलेले. बाबासाहेबांची प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा की बाबासाहेब फक्त बोलत नव्हते, आदेश देत नव्हते, तर ते प्रत्यक्षात पहिल्यांदा स्वतः कृतीत उतरायचे. बरोबर. तर बाबासाहेबांनी ज्या ज्या चळवळी चालवल्या त्या प्रत्यक्षात त्यांनी कृतीत उतरवलेल्या आहेत. विचार जे मांडले ते प्रत्यक्षात स्वतःच्या कृतीत उतरवले आहेत. बरोबर. म्हणून शिक्षणाला आताच्या खूप महत्त्व आहे. आपण आता पाहतोय की तरुण वर्ग फार आता जे काय आता सोशल आपल्याकडे मीडिया वगैरे आलेला आहे त्याच्यामध्ये फार गुंतलेला दिसतोय. व्हॉट्सअप असेल, तुमचे फेसबुक असेल, याच्यामध्ये ओढला जात आहे. आणि पुस्तकाचं जे वाचन आहे ते फार कमी आता पाहायला मिळतं आपल्याकडे. तर वाचन संस्कृती एक जपली पाहिजे. बाबासाहेबांनी जो विचार सांगितलेला तो. आणि शिक्षण आपल्याला खूप अजून प्रगती शिक्षणामध्ये झाली पाहिजे. कारण शिक्षणात प्रगती केली तरच आपण पुढच्या ह्याच्यामध्ये तरणार आहोत. तर शिक्षणाला खूप महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर संघटित व्हा यासाठी आपण म्हणतोय की आता आपण पाहतोय की बाबासाहेबांची आता आपण 134वी जयंती या ठिकाणी सांगतोय. बाबासाहेबांनी त्यावेळी मोठी चळवळ उभी केली, त्यांना लाखो अनुयायी भेटले. पण आज आपण पाहतोय की असं कुठेच नेतृत्व दिसत नाही. आणि त्याच्यामुळं काय झालंय की जो तरुण वर्ग आहे तर तरुण वर्ग असा भरकटलेला दिसतोय. आम्ही नेमकं नेतृत्व कोणाचं स्वीकारायचं, आम्ही कुठल्या, आणि आता त्याच्यामध्ये आणखीन झालंय की राजकीय जे काय पार्ट्या आहेत ते आपापल्या पद्धतीने त्यांचा वापर करून घेत आहेत. म्हणजे यूज अँड थ्रो आपल्या तरुणांचा करून घेत आहे. तर त्या एक दृष्टीने आपण वळलं पाहिजे की आपल्याला बघा आता कुठल्या राजकीय पुढाऱ्याची किंवा राजकीय याची आपल्याला तर काय तशी गरज नाही. बाबासाहेब आपला एक नेता आहे, बाबासाहेब एक आपले आयडल आहेत, बाबासाहेब आपले आयकॉन आहेत. त्यांनी एवढी ग्रंथ संपदा लिहिलेली आहे, त्यांनी एवढं मार्गदर्शन केलंय, त्यांचं जरी वाचन केलं तरी आपण एका व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो.
तर आपण ते केलं पाहिजे. म्हणजे त्या माध्यमातून आपण संघटित बाबासाहेबांच्या विचाराला आपण जर जोडलं तर सगळे संघटित होऊ. आणि संघर्ष करा, आपल्याला त्या संघर्षाचा वेगळाच अर्थ होतोय. हा. का संघर्ष म्हणजे रस्त्यावर उतरायचं, की आंदोलनं करायची, की मग काय करायचं संघर्षात. तर आपल्या हक्क आणि अधिकार आहेत, त्यासाठी तुम्ही संघर्ष करा. हे बाबासाहेबांचं. आपल्यात काय झालंय, गट तटांमध्येच आपण संघर्ष करत राहिलोय आणि एकी करण्याच्या पेक्षा आपल्याकडे बेकीला जास्त मोठं स्वरूप निर्माण बरोबर. झालेलं आहे. तर आपण एकीकडे वळलो पाहिजे आणि संघर्ष हा अपेक्षित आहे, की तुम्ही स्वतःच तुमचा स्वतःशी संघर्ष करा, की बाबा मला अजून काय डेव्हलपमेंट केली पाहिजे, मला अजून काय साध्य केलं पाहिजे, माझा अजून कुठला विकास झाला पाहिजे. यासाठी स्वतःचा संघर्ष आपण स्वतः केला पाहिजे. आपण काय करतोय, आपल्याकडे आपण पाहत नाही, आपण इतरांकडे पाहतोय, तो कसा चुकतोय, तो काय करतोय, तो कसं हे करतोय. त्यापेक्षा बुद्धांनी पण सांगितलेलं तत्वज्ञान आहे, की तुम्ही स्वतःला पहिले तपासा. स्वतः तुम्ही तपासून पहा, की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करू शकता, तुमच्यामध्ये कुठली ऊर्जा आहे, तुमच्याकडे काय आहे, हे आपण पहिलं तपासलं पाहिजे. तर आपण ते न करताना आपण काय करतोय, दुसऱ्यावर टीका टिप्पणी करतोय, दुसऱ्यांची उणीधुणी काढतोय. तर याकडे न वळताना आजचं जग हे ग्लोबल झालेलं आहे. एका क्षणात तुमची एखादी पोस्ट असेल ती इतर ठिकाणी जाते, त्याच्यावर चर्चा होतात. आता वाईट गोष्टींच्या लवकर चर्चा होतात, चांगल्या गोष्टीची चर्चा होत नाही. तर आपण वाईट गोष्टी थोड्याशा टाळल्या पाहिजे. आणि पुढे येणारा काळ हा खूप कठीण काळ आहे. म्हणजे आता आपण पाहतो की देशाच्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आता आपण पाहतोय की बोलण्यावर पण मर्यादा येऊन ठेपलेल्या आहेत. बरोबर आहे. काही बोललं तरी आता त्याच्यावर टीका टिप्पणी व्हायला लागलेत, त्याचा अर्थ वेगळा काढायला लागले. आता आपण पण काही गोष्टी या ठिकाणी बोलताना कुठल्याही संघर्षाच्या गोष्टी असेल किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधात असतील तर ह्या गोष्टी आपण टाळतोय. कारण आपण बोलताना विचार केला पाहिजे आणि आपला शब्द नेमका कुठल्या दिशेने जाईल किंवा कुठला कोण अर्थ काढेल हे आजच्या ह्याच्यामध्ये सांगता येत नाही. आणि फार अशी कमी लोक आहेत की तो अर्थ समजून घेत आहेत आणि त्याचे काय बोलतात त्याला, तपासतायत खरं आहे काय खोटं. पण आता काय झालंय, एवढं फास्ट जग झालंय की त्याने स्टेटमेंट केली की लगेच त्याच्या प्रति हल्ला केला जातोय. तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आंदोलन आता शिक्षणाच्या, तुम्हाला नोकऱ्या, उच्च नोकऱ्या मिळवायच्या आहेत, वेगवेगळ्या पदांवर जायचंय. तर हे करत असताना जर तुमच्यावर एखादा कुठल्या कायदेशीर गुन्हे दाखल झाले किंवा एखाद्या कुठल्या वाईट मार्गाला गेल्यानंतर तुमचे बदनामी झाली किंवा नाव खराब झालं, तर तुम्हाला पुढे करिअरमध्ये खूप त्रास सहन करावा लागेल. आपण पाहिलं की हाच समाज, आता जो काही बहुजन समाज आपला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आता चळवळीकडे वळालेला आहे, पण त्यांना चळवळ ती दिशा भरकटण्याचं काम काही लोक करताय. तर त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपण आता जयंती आले 14 तारखेला, आपण नाचणार पण आहे. बघा, आपण नाचणार पण आहे, पण त्याचबरोबर आपण वाचलं पण पाहिजे. बाबासाहेबांचे विचार पण डोक्यात घेतले पाहिजे. हे आपण या जयंतीच्या निमित्तानं जर केलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी होईल. आणि माझ्याकडे एक सुंदर पुस्तक आहे की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की जग बदलणारा बाप माणूस, जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक खूप सुंदर आहे आणि जगदीश ओवळ हे त्यांचे लेखक आहे. जर आपण पुस्तक जर घेतलं, वाचलं, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला आजच्या आधुनिक काळातले बाबासाहेब समजायला खूप सोपं जाईल. माझ्या पण मी आता मांडणीमध्ये काही गोष्टी मांडलेल्या आहेत, त्या पुस्तकामधल्याच मांडलेल्या आहेत. तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि जास्तीत जास्त कसं या पुस्तक विकत घेऊन तुम्ही वाचाल, आपल्या घरामध्ये ठेवाल, तर हेच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने पुस्तक वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली पाहिजे. आणि खूप चांगले विचार आजच्या चर्चेमधून आले, नवीन विचार आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनेक पैलू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तर सर, खरंच तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबतो. आपल्या सर्वांना उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबतो. थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपलं कर्जत या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा.
आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण थांबूया तिथं.